नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने भागणे अशी 10 गणितं घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। एकदम स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण भागाकार शिकणार आहोत। आणि इथून पुढची सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे। तर चला मग पहिलं गणित पाहूया। 12 या संख्येने 84 या संख्येला भागायचं आहे। तर पहिल्यांदा आपल्याला 12च्या पाड्यात 84 ही संख्या आहे का बघायचं आहे। 12 एक 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक्क 72, 12 सती 84 आहे। कितव्यांदा आहे? 7व्यांदा आहे। तर ते 7व्यांदा आपल्याला 7 जे आहे ते डोक्यावर लिहायचं। मग 84 संख्या आहे का? हो आहे। मग 84 संख्या आपल्याला इथं लिहायची आणि या दोघाची वजाबाकी करायची। 4 मधून 4 गेले 0, 8 मधून 8 गेले 0। तर आपली बाकी आलेली आहे बाकी म्हणतात याला। तर बाकी आलेली आहे 0 आणि भागाकार आलेला आहे 7। म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 7। भागाकार करणे म्हणजे काय? या 84 चे 12 तुकडे केल्यानंतर कितीचे होतील? तर या 84 चे 12 तुकडे केल्यानंतर 7 चे 12 तुकडे होतील असं याचा अर्थ होतो। तर बघा 16 या संख्येने 96 या संख्येला भागायचं आहे। तर 16च्या पाड्यात 96 ही संख्या आहे का बघायचं। तर 16 सक्क 96, 16च्या पाड्यात 6व्यांदा 96 ही संख्या आहे। तर इथं 96 आहे। मग 96 घ्या, वजाबाकी करा, बाकी आली 0 आणि भागाकार आलेला आहे 6। तर आज आपण एकदम सोपी गणितं घेतलेली आहेत भागाकाराची, जे की पाड्यात असणारी आहेत। आणि आपण भागाकाराची 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी संख्येचे गणितं घेतलेली आहेत, 10 गणितं। आपल्या चॅनलवरती सुरुवातीपासून सर्व बेसिक गणित म्हणून एक प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये एक भागाकाराची, गुणाकाराची, वजाबाकी, बेरीज, वर्ग, वर्गमूळ काढणे, ट्रिक्स आहेत खूप साऱ्या। ते तुम्ही प्लेलिस्ट पाहिली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे। ती प्लेलिस्ट मधले सर्व व्हिडिओज तुम्ही नक्की पहा, कारण भागाकारामध्ये तुम्हाला जेवढ्या काही अडचणी येतात तेवढ्या सगळ्यांची उत्तरं त्यामध्ये तुम्हाला मिळतील। खूप स्टेप बाय स्टेप आपण भागाकार प्रत्येक वेळेस शिकलेला आहे। तर बघा आपण आता गणित बघूया पुढचं। 72 भागिले 18। तर 18च्या पाड्यात 72 ही संख्या आहे का बघायचं आहे। तर 18च्या पाड्यात 4व्यांदा 72 ही संख्या आहे। तर 18 चौक 72, वजाबाकी करायची आहे 0 0। पुढे 11च्या पाड्यात 99 ही संख्या आहे का? तर हो आहे। 11 9 99, वजाबाकी करायची आहे 0 0। 11 ने 99 ला भागलं की उत्तर काय येतं? 9। आता 22च्या पाड्यात 88 ही संख्या आहे का बघायचं आहे। तर 22 चौक 88 आहे। तर बघा 22च्या पाड्यात 4व्यांदा 88 आहे। तर ते आपण लिहायचं, वजाबाकी करायची 0 0। 13च्या पाड्यात 78 आहे का बघायचं आहे। 13 एक 13, 13 दुने 26, 13च्या पाड्यात 6व्यांदा 78 आहे। मग ते आपण 6 वरी लिहायचं, वजाबाकी करायची 0 0। पुढं 13च्या पाड्यात 65 आहे का बघा। 13 5 65 आहे। कितव्यांदा? 5व्यांदा, वजाबाकी करा 65 65 ची, भागाकार आला 5। आता 13च्या पाड्यात 91 आहे का बघा। 13 7 91 आहे बघा। तर मग 7व्यांदा आहे ते वरी लिहा आणि 91 खाली, वजाबाकी आली 0 आणि भागाकार आला 7। आता 12च्या पाड्यात 48 आहे का बघा। 12 एक 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48 आहे। कितव्यांदा आहे? 4व्यांदा आहे। वरी लिहा 48 आहे म्हणून 48 जसं तसं घ्या 0 0। आता 14च्या पाड्यात 56 आहे का बघा। तर 14 चौक 56 आहे। 4व्यांदा आहे म्हणून 4 वरी लिहिलं, वजाबाकी करा 0 0। तर बघा आज आपण खूप सोपी भागाकाराची 10 गणितं घेतलेली आहेत आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भागाकाराची 5 अंकी भागाकाराला 2 अंकी भागाकाराने भागणे हे गणित घेणार आहोत। ते पण एकदम स्टेप बाय स्टेप पद्धतीने आणि सोप्या पद्धतीमध्ये भागाकाराचे सर्व नियम जे काही असतात ते त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला भागाकारामध्ये काही सुद्धा अडचण राहणार नाही। भागाकाराचा तो व्हिडिओ तुम्ही पाहिला की तुम्ही भागाकार करत असताना कधीही काहीही चूक करू शकतच नाही। तर बघा तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।